स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या आपल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर समीर आगळे सर, तसेच प्रमुख पाहुणे माननीय मिलिंद पानपाटील सर आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश उंदीरवाडे सर, पाहुण्यांचं मी स्वागत करत आहे। उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचे देखील स्वागत करत आहे। संविधान की बात विकास के साथ हा संविधानाचा जागर करण्यासाठी आरोग्य, मनोरंजन तसेच सामाजिक जाणीव याची जाणीव ठेवत आणि भान राखत वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर रहाटणी या भागामध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ नागरिक यांचा संघ आणि सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश अमृत महोत्सवी वर्ष, संविधानाचा 75वा गौरव दिन आज आपण इथे साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांचे, बंधू भगिनींचे मी मनपूर्वक स्वागत करते। सर्वांना सप्रेम जय भीम। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करणार आहे। थोडेसे साईडला वा तुम्ही, असं साईडला। कार्यक्रमाला आलेले सर्व अतिथी यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। सगळ्यांना बसून कार्यक्रम करायचा आहे। जे आजूबाजूला अजूनही उभे आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी बसून घ्या। आपले मान्यवर आदर्शांना वंदन करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। तुम्ही यार पुढे हो हात लावा, फोटो घेऊ। समोर बघायचं, इकडे बघा समोर असे ना, म्हणजे सगळ्यांचं सर या ना समोर हात इकडे या ना, या ना तसेच समय प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संदीप काटे सर, तसेच प्रमुख पाहुणे माननीय मिलिंद पानपाटील सर आणि प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर समीर आगळे सर यांनी आदर्शांना वंदन केलेलं आहे। फुलांना फुलं काढताना कापड कष्टविराट देह भिजवली ती काया
बाबासाहेबांची देण ही भारतीय संविधान आणि संविधानाचा जागर करण्यासाठी आज आपण इथे सर्व उपस्थित झालेलो आहोत. आदर्शांचे पूजन झालेले आहे आणि आलेल्या पाहुण्यांचे, वक्त्यांचे, अध्यक्षांचे त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत आलेले आहेत. तर मी स्टेजवर उपस्थित माननीय संदीप काटे साहेब, चॅलेंजर पब्लिक स्कूल चेअरमन पिंपळे सौदागर यांचा सन्मान करण्यासाठी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष उंदीरवाडे सर यांना विनंती करते की त्यांना एक पुस्तक आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपले प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर समीर आगळे, लेखक, चित्रकार व दिग्दर्शक आजचे प्रमुख वक्ते यांचा सन्मान करण्यासाठी मी आयुष्यमान पसारकर सर यांना विनंती करते. पसारकर सरांनी वक्त्यांचा सन्मान करायचा आहे. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मिलिंद पानपाटील सर, डायरेक्टर NAWCWC भारत सरकार यांचं देखील स्वागत करत आहेत आप्पासाहेब कांबळे. मी यांना विनंती करते की आप्पासाहेब कांबळे सर यांनी, मी गाणार सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश उंदीरवाडे सर, माजी वरिष्ठ बँक मॅनेजर यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे. आयुष्यमान वाघमारे सर हे येतील आणि उंदीरवाडे सरांचं स्वागत करतील. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ हे ज्येष्ठ नागरिक जरी असले तरी काम मात्र तरुणांप्रमाणे प्रत्येक दिन विशेष हे अगदी उत्स्फूर्तपणे साजरा करत असतात. सेवानिवृत्त जरी असले तरी समाजकार्यातून सेवानिवृत्ती त्यांनी घेतलेली नाहीये आणि त्यांच्या संघाचं प्रास्ताविक सादर करणार आहेत आयुष्यमान डॉक्टर कोरे सर. त्यांना मी विनंती करते की प्रास्ताविक सादर करण्यासाठी विचार मंचावर यावं. सर्वांना जय भीम, नमस्कार. आज संविधान गौरव दिन आपण साजरा करत आहोत. त्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन करून मी माझे प्रास्ताविक सादर करतोय. आज आपण संविधानाला 75 वर्ष झाल्यानंतर त्याचा गौरव दिन साजरा करत आहोत. परंतु तो साजरा करत असताना वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ याची ओळख करणं गरजेचं आहे. आम्ही धर्मवीर संभाजी ज्येष्ठ गार्डनमध्ये आम्ही फिरत असताना काही मित्रांनी मिळून हा संघ स्थापन केलाय. अगदी 7 वर्षापूर्वी हा संघ स्थापन केलाय. या संघाच्या उद्देशापैकी महत्त्वाचे 3 उद्देश आहेत: मनोरंजन, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी. तर या मनोरंजनामध्ये आम्ही हिवाळी, पावसाळी किंवा इतर ठिकाणी सहली काढत असतो आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतो. दुसरं असं की मनोरंजनाचं जे असेल तर ते बरेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमचे सदस्य सहभागी होत असतात. आणि तिसरं महत्त्वाचं आहे, सामाजिक जाणीवामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, सामाजिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनासारखा जो महिलांसाठी कार्यक्रम आहे, परंतु आम्ही ज्येष्ठ नागरिक तो साजरा करतो.
आणि गेल्या 7 वर्षापासून आम्ही तो सातत्यानं साजरा करतोय. आणि मागील वर्षापासून आम्ही हा संविधान गौरव दिन साजरा करतोय. पहिल्या वर्षी आम्ही संभाजी गार्डनमध्ये आम्ही तो साजरा केला आणि यावर्षी काटे साहेबांच्या मदतीने आम्ही तो इथे साजरा करतोय. आणि त्यासोबतच आम्ही आमच्यानी जेवढं शक्य असेल ते गरजू विद्यार्थ्यांना, गरजू व्यक्तींना आर्थिक मदतही देत असतो. आणि इतर काही मदत सामाजिक उपक्रमामध्ये असेल तर आमचे सदस्य ज्यांचं वय 80 वर्ष आहे असे तरुण या सगळ्या उपक्रमामध्ये पहिल्यांदा पुढे असतात. तर आवर्जून हे सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही आमच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आम्हाला जेवढं शक्य आहे ते आम्ही सातत्यानं करत असतो. तर आजचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की एक दोघं सोडले तर बहुतेक आमचे सदस्य स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आहेत आणि आपण सगळे बसलेले सुद्धा स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आहोत. तर स्वातंत्र्यानंतर हे गणराज्य आपण स्थापन केल्यानंतर, संविधानाचा स्वीकार केल्यानंतर त्याचा उपभोग किंवा त्याचं जे बेनिफिट आहेत तर आपण संविधानाचे बेनिफिट घेतलेले सगळे बसलेले आहोत. तर मला असं वाटतं आज जे 2 प्रमुख वक्ते बोलणार आहेत ते अगदी महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहेत. पण मी अगदी 5 मिनिटांमध्येच संविधान आणि संविधानातील काही संकल्पना. पहिली संकल्पना आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रिॲम्बलमध्ये म्हणजे प्रास्ताविकामध्ये महत्त्वाची संकल्पना आली आहे बंधुता आणि मित्रत्व, ज्याला आपण मेत्ताभाव म्हणतो, मैत्री. तर ह्या 2 संकल्पना संविधानामध्ये आहेत. तर आपण गेल्या 75 वर्षात बंधुभाव आणि मैत्री कितपत टिकून ठेवलंय हे जरा थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महत्त्वाचं आपल्याला जे हत्यार दिलं आहे सामान्य नागरिकाला, ज्याला बाबासाहेबांनी ते हार्ट म्हणलेलं आहे, संविधानाचं हार्ट म्हणलं आहे, त्याचं आर्टिकल 32 म्हणजे 32 हे आर्टिकल आपल्या सामान्य लोकांना दिलेले एक हत्यार आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी शासनाच्या विरोधात किंवा शासनाच्या अन्यायकारक नीती नियमाच्या विरोधात आपल्याला दाद मागण्यासाठी तो आर्टिकल 32 आणि 226 हायकोर्टामध्ये आपल्याला करता येतं आणि सुप्रीम कोर्टात. तर यातल्या महत्त्वाच्या निकालांमुळे आपलं स्वातंत्र्य, ज्याला आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि बाकीचे जे अधिकार आपल्याला उपभोगता आले, त्यातला महत्त्वाचा आहे केशवानंद भारती हा निकाल, ज्याच्यामुळे संविधानातल्या महत्त्वाच्या जे बेसिक स्ट्रक्चरबद्दल, म्हणजे आतापर्यंत ज्या जजेसनी निकाल दिले त्या बेसिक स्ट्रक्चरच्या नियमाला धरूनच दिलेले आहे. तर मला असं वाटतं जर समजा हे केशवानंद भारतीचा निकाल नसता तर आता गेल्या काही काळामध्ये राजकारण्यांनी खूप बदल केले असते, परंतु ते करता येत नाहीत कारण हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आहेत. महत्त्वाचं न्यायव्यवस्था, संसदीय व्यवस्था, त्यानंतर स्वातंत्र्य आणि प्रायव्हसी या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत या निकालांनी अबाधित केल्या आहेत. त्याबरोबरच एक 10 प्रकारच्या केसेस आहेत. गोलकनाथ केस होती, ओल्गा टेलिस आहे की राईट टू रेसिडेन्स किंवा राहण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा न्यायालयाने या संविधानाच्या मदतीने आपल्याला दिला आहे. त्यानंतर PA इनामदार हे खाजगीकरणाच्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये ज्या अल्पसंख्याक लोकांना आपल्या संस्था चालवायच्या आहेत त्या संबंधीचं ते जे PA इनामदार हे पुण्यातले शिक्षण संचालक आहेत, म्हणजे शिक्षण संस्था चालवतात, तर त्यांच्या नावाने ती एक आहे केस. त्यानंतर भागलपूर म्हणून एक केस झालेली आहे की ज्यामध्ये जे आरोपी किंवा जे सजाला भोगलेले लोक असतील अशा लोकांचे डोळे काढले गेले होते आणि एका साध्या पत्राने ते रीट झालं आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्यानंतर महिलांच्या विषयीचे आहे, कामाच्या ठिकाणी जो लैंगिक अत्याचार किंवा इतर जे प्रकारचे अत्याचार होत होते तो विशाखा केस आहे की ज्या सामान्य बाईंनी संघर्ष करून एका संस्थेने
ती केस आली आणि त्यानंतर कायदा झाला. महत्वाचं एक सांगायचं आहे की पुणे जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये एक पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक कर्मचारी ज्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा जो अन्याय झालेला आहे त्यासंबंधी त्यांनी दाद मागितली आणि ती केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने काही ताशेरे ओढले की बाबा या अॅट्रॉसिटीचा गैरफायदा घेतात. पण त्यानंतर पूर्ण देशभर या निकालाच्या विरोधात आंदोलनं झाली आणि 10 लोक मारली गेली. मग शासनाला एक पाऊल मागे घेऊन तो निकाल बाजूला ठेवून मूळ जे कलम आहे अॅट्रॉसिटी ॲक्टचं ते पूर्ण करावं लागलं. हे कशामुळं झालं? कारण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि संघटन बांधण्याचं जे अधिकार आहे ह्यामुळं आपल्याला ते मिळालं. त्यानंतर आता अस्पृश्यतेच्या बाबतीत शबरीमला केस ही फार मोठी आहे ज्याच्यात महिलांना प्रवेशच नसतो. अस्पृश्यता आजही आहे. जसं सुकन्या संथा नावाची एक केस आहे की जेलमधल्या मागासवर्गीय लोकांना बाकीच्या अशा कामं दिली जातात ती जातीयता त्या नष्ट व्हावी असं एक 2024 मध्ये जजमेंट झालं. तर मला असं वाटतं हे सगळे जजमेंट हे जे निकाल आहेत ते संविधानातल्या मूलभूत तत्वाचा आधार घेऊन न्यायालयाने दिलेला आहे. आता न्यायालयापुढे आपल्याला का जायला पाहिजे? कारण सामान्यपणे प्रशासन कधीही लवकर आपली दाद घेत नाही. अशा वेळेस ह्या 75 वर्षात म्हणजे जवळपास खूप हजारो केसेस असतील तर त्यातल्या काही निवडक, कारण मी स्वतः वकील असल्यामुळे मी तेवढाच एक मुद्दा घेतलेला आहे. प्रमुख पाहुणे अधिक बोलतील याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे. मला असं वाटतं की आपण समाजामध्ये संविधानाच्या साक्षरतेचा हा जो मुद्दा आहे केवळ वर्षातून एकदा न करता आपण अगदी पहिल्या वर्गापासून ते अगदी म्हणजे वरच्या युनिव्हर्सिटीच्या लेवलपर्यंत आपली कर्तव्य काय आहेत, आपले हक्क काय, कारण सातत्यानं आपण हक्काविषयी बोलत असतो, कर्तव्याविषयी काही बोलत नाही. सायंटिफिक टेम्पर जो आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचं एक जे कर्तव्य दिलेलं आहे ते आपण करतच नाही. आपण शिकलेले माणसं असलो तरी अंधश्रद्धा अधिक जोपासतो. तर ते होऊ नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं संविधानातलं हे जे महत्वाचं कर्तव्य आहे सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे, तर हे महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की एवढी प्रस्तावना या निमित्तानं पुरे आहे. मला ज्येष्ठ नागरिक, आमचे वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे संयोजक यांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व विचारमंचावरील पाहुणे, वक्ते आणि उद्घाटनपर जे भाषण करणार आहेत, आत्ता ज्याने उद्घाटन केलं असे ते चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन माननीय संदीपजी काटे, त्याचबरोबर ते मोठे उद्योजक आहेत, त्यानंतर ते एक बिल्डर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं काम त्यांचं आर्थिकपेक्षा समाजसेवा हे जास्त आहे आणि ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ते म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता. त्याचबरोबर त्यांनी गरीब मुलांना, गरिबांना शिक्षण देण्याच्या हेतूने एवढी मोठी एक शाळा चॅलेंजर पब्लिक स्कूल या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि असे ते आपले उद्घाटक माननीय संदीपजी काटे, कारण जास्त परिचय करून देणं उचित नाही आहे, कारण माणूस परिचयाने मोठा होत नाही तर कार्याने मोठा होतो आणि ते कार्य हे आपल्या समोर आहे. आपण ज्या ठिकाणी बसलात हे त्यांनी 8 दिवसात हे सगळं करून दिलेलं आहे. सर म्हणलं तुमचा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला लाल माती लागली नाही पाहिजे या उद्देशाने हे ग्राउंड करून दिलं, तर अशी त्यांची ख्याती आहे. तर इतकाच परिचय पुरे झाला आहे. तर मी आजचं कार्यक्रमाचं उद्घाटन
झालं हे असे ते जाहीर करतील आणि पुढील सूत्रसंचालन आपल्या विनय कांबळे घेतील. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंचावरती आदरणीय पाहुणे मिलिंद पान पाटील तसेच मुख्य प्रमुख वक्ते डॉक्टर समीर आगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश निर्वाड, तसेच आमचे मित्र अरुण चाबुकसर आणि उपस्थित बंधू भगिनी, आज आपण पिंपरी सौदागरमध्ये वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचं काम या पिंपरी सौदागरमध्ये करत आहे आणि यांच्या कार्यक्रमासाठी नेहमीच मी आग्रहाने पुढे असतो. याचं कारण म्हणजे हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आणि रिटायरमेंट लोक आहेत. रिटायरमेंट असताना सुद्धा असे कार्यक्रम करणे आणि कुणाची मदत न घेता हे ज्येष्ठ नागरिक सगळे या ठिकाणी कार्यक्रम करत असतात. आज तसं पाहिलं तर कार्यक्रम घेण्याचा त्यांचा उद्देश की संविधान जागरूक झालं पाहिजे, की प्रत्येकाच्या जी आता नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला अपेक्षित असं संविधानाचं महत्त्व माहीत नाही आहे. हे महत्त्व पटवून देण्यासाठी आज त्यांनी या विविध वक्ते या ठिकाणी आणले, आपल्या समोर आणलेत. ह्या विविध वक्ते आपल्याला संविधानाचं महत्त्व या ठिकाणी पटवून देतील आणि मी जास्त संविधानावरती बोलणं उचित नाही, कारण माझ्यापेक्षा मुख्य प्रवक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, वक्ते असतील किंवा अतिशय चांगलं संविधानाबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती देतील. मी अधिक न बोलता अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो, या कार्यक्रमाचं सर्वांना विनंती करतो, कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. त्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय मिलिंद पान पाटील सर जे आज आपल्या इथे जे व्याख्यान देणार आहेत, विषय आहे भारताचे संविधान आणि लोकशाहीचा जाहीरनामा. मी त्यांना विनंती करते, सरांचा परिचय आधी होणार आहे, तर गाणार सर हे सरांचा परिचय देण्यासाठी येत आहेत. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत आणि त्यांचा परिचय करून देणे ही माझ्यावर जबाबदारी आहे. तर परिचयापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा थोडक्यात त्यांच्याकडूनच ऐकलेलं बरं राहील असं मला वाटते, कारण ती फार मोठी व्यक्ती आहे आणि मोठ्या व्यक्तीचा परिचय करणं योग्यच आहे. ते अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावचे आणि ज्यावेळी त्यांचा जन्म झाला 1978ला त्यांच्या डोक्यावर छत नव्हतं, घरामध्ये दिवा म्हणजे प्रकाश नव्हता. अशा ह्या अंधारात अभ्यास करून त्यांनी आज भारतातील भारत सरकारचं डायरेक्टर पद त्यांच्याकडे आहे. असे हे मिलिंद पान पाटील सर आपल्याला लाभलेले आहेत आणि यांचा परिचय फार मोठा आहे, कारण यांनी वयाच्या 21व्या वर्षी UPSCची परीक्षा एका प्रयत्नात पास केलेली आहे. अशा ह्या व्यक्तीचं आपल्याला आज संविधानाबद्दल ऐकायचं आहे. त्यांचा परिचय अजून आहे मोठा, पण मी या ठिकाणी जास्त परिचय करून देत नाही, कारण आज ते भारत सरकारचे जलसंधारण या खात्याचे डायरेक्टर आहेत आणि त्यांनी UPSC क्रॅक केल्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याचशा नोकऱ्या होत्या, परंतु शासनकर्ती जमात बना हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी डझनभर नोकऱ्या सोडून दिल्यात आणि शासनकर्ती जमात बनल्यानंतर या वाक्याला मनात घर करून त्यांनी एकाच प्रयत्नात UPSC पास केली आणि त्यांनी ते आज
भारत सरकारच्या सेवेमध्ये आहेत असे हे पानपटे साहेब. जास्त काही तर परिचय करून देत नाही, कारण परिचय म्हणण्यापेक्षा त्यांच्यातोडूनच भारतीय संविधान आणि लोकशाहीचा जाहीरनामा हे आपण ऐकूया. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी स्वानुभूतीवर 4 आर्य सत्यांचा शोध लावला. संपूर्ण विश्वात दुःख आहे, कारण त्या दुःखाला कारण आहे. ज्या दुःखाला कारण आहे त्या दुःखाचा निरोध होतो, आणि दुःख निरोधाचा आर्य अष्टांगिक हा मार्ग आहे, जे ज्यांनी स्वानुभूतीवर वैज्ञानिक दृष्टीने शोधून काढले, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथम गुरु तथागत सम्यक संबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या भारतामध्ये श्री शिक्षणाची मुहूर्त रूळ रोवून आमच्या भगिनींना शिक्षणाची दारं खुली करून दिली. त्यामुळे आज आमच्या भारतामध्ये आमच्या भगिनी फक्त नोकरीच करू नाही लागल्या, तर त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. असे ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले. संत कबीर, ज्यांनी बुद्धांची शिकवण या समाजामध्ये रुळवली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु संत कबीर. सम्राट अशोक, ज्यांनी या भारतामध्ये लुप्त झालेला बुद्ध धम्म परत पुनर्जीवित केला, असे ते सम्राट अशोक. आणि समस्त बहुजन हितांच्या सुखासाठी अहोरात्र झटणारे सर्व महापुरुष, या सर्व, आणि ज्यांच्याबद्दल खरोखर म्हणायचं झालं म्हणजे जर हा महामानव झिजला नसता तर आज हा तुमचा आमचा देह टाय कोट सूट बुटाने सजला नसता. हा देह टाय कोट सूट बुटाने सजण्या सवरण्याऐवजी कोणातरी पाटलाच्या खोत्याच्या अथवा देशमुखाच्या वाड्यावर चाकरी करीत किजला असता. परंतु या महामानवाने आपले उभे आयुष्य जिजवले, तुम्हाला आम्हाला घडवले, म्हणून तर आज तुमच्या आमच्यासारख्या अंधांना डोळे मिळाले, लुड्यांना हात मिळाले, पांगडे पडू लागले, अनमुके बोलू लागले. असा तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. सन्माननीय विचारमंच, या विचारमंचवर उपस्थित असलेले माननीय संदीप काटे साहेब, चेअरमन चॅलेंज पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर, आजचे या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर समीर अगडे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रमेश उंदीरवाडे सर, आणि संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ, वीर संभाजी नागरिक संघ, याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे ज्येष्ठ, मला या कार्यक्रमाचं आयोजन बघून खरोखर त्या ज्येष्ठ शब्दाची खरोखर म्हणजे मला असं एक वेगळं व्यक्तिमत्व वाटतंय की खरोखर हा ज्येष्ठ नागरिकांचा प्रोग्राम आहे का. मला असं वाटतं हा ज्येष्ठ नागरिकांचा प्रोग्राम नसून हे खरोखर यंग नागरिकांचा प्रोग्राम आहे, की त्यांच्यातली ती एनर्जी, त्यांच्यातलं ते साहस, त्यांच्यातलं ते धाडस, आणि इतका मोठा एक सुंदर प्रोग्राम ज्यांनी राबवला, त्यांना आपण ज्येष्ठ म्हणून त्यांचं मनोबल कमी करण्यापेक्षा ते यंग ब्रिगेड आहेत म्हणून आपण त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे. आणि इथं जमलेले उपासक आणि उपासिका या सर्वांना क्रांतिकारक सप्रेम सविनय जय भीम. आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्याचा अमृत महोत्सवी संविधान गौरव दिवस. आपण 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून या देशाला अर्पण केलं, म्हणून आपण हा दिवस भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा करतो. पण आपण जर विचार केला, भारताचं संविधान हे फक्त भारतासाठी नव्हे तर हे संपूर्ण विश्वासाठी आहे, आणि म्हणून आपण 26 नोव्हेंबर या दिवशी आपण फक्त भारतीयांना नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि म्हणून मी संपूर्ण विश्वाला संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतो. आजचा जो मला विषय दिलेला आहे भारताचं संविधान आणि लोकशाहीचा जाहीरनामा,
जर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारताचं संविधान समजून घ्यायचं असेल तर फक्त भारताचं संविधान वाचून आपल्याला चालणार नाही. आपल्याला भारताच्या संविधानासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मनुस्मृती हे 3 ग्रंथ आपल्याला समजून घ्यावे लागतील. जोपर्यंत आपण हे 3 ग्रंथ वाचत नाहीत, हे 3 ग्रंथ समजून घेत नाहीत, यांच्यावर आपण विचार करत नाहीत, यांच्यावर आपण मंथन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भारताचं संविधान कदापिही कळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून तुम्हाला आम्हाला लोकशाहीचा जाहीरनामा दिलेला आहे. आणि लोकशाहीचा जाहीरनामा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भारताचं संविधानाबरोबर हे 2 ग्रंथ वाचावे लागतील. एक साधं उदाहरण देतो. आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला गेल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जर गेलो तर स्पेशालिस्ट डॉक्टर तुम्हाला आम्हाला आधी खूप सारी इन्व्हेस्टिगेशनची लिस्ट देतात की ह्या टेस्ट करा, ह्या टेस्ट करा, ह्या टेस्ट करा, आणि मग त्याच्यानंतर मग ते डायग्नोसिस करतात की नेमकं तुम्हाला काय झालं. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनुस्मृती हा या भारताला लागलेली एक अशी सर्वात मोठी कीड होती. आणि त्या मनुस्मृतीमध्ये या भारतीयांमध्ये अस्पृश्यांसाठी म्हणजेच बहुजनांसाठी कुठले कुठले कलम होते. त्या मनुस्मृतीने तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्या मनुस्मृतीने तुम्हाला संपत्ती जपण्याचा अधिकार नाकारला, त्या मनुस्मृतीने तुम्हाला चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाकारला होता. त्या मनुस्मृतीने तुमचे सगळे अधिकार, सगळे हक्क हिसकावून घेतले होते. आणि जेव्हा आपल्याला कळेल की मनुस्मृतीने आमच्यापासून काय हिसकावून घेतलं, मनुस्मृतीमुळे आम्हाला काय मिळालं नाही, हे जेव्हा तुम्हाला आम्हाला समजेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला भारताचं संविधान समजेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र 2 वर्ष 11 महिने 17 दिवस भारताचं संविधान लिहून तुम्हाला आम्हाला सर्व अधिकार मिळवून दिलेत. आता आपण बघूया बाबासाहेबांनी जे भारताचं संविधान लिहिलं, त्या भारताचं संविधान हे दुसरं तिसरं काही नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म याची रिप्लिकेट कॉपी आहे. जशा एका नाण्याच्या 2 बाजू असतात तसं त्या एक नाण्याची बाजू म्हणजे भारताचं संविधान आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान. आपण जर भारताच्या संविधानामध्ये बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान लिहिलं, जर बाबासाहेबांऐवजी भारताचं संविधान दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने लिहिलं असतं तर त्याला कधीही त्या संविधानाला न्याय मिळाला नसता. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलं, त्या भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी एक व्यक्ती होती की ज्यांना मनुस्मृतीने छळलं होतं. त्यांना मनुस्मृतीच्या एक कलमांविषयी बाबासाहेबांना माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेब 1916 ते 1942 ह्या 26 वर्षाच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्वच्या सर्व भारत मनुस्मृतीमध्ये असलेली कलम त्यांना त्रास झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये नागपूरमध्ये अस्पृश्यांची खूप मोठी कॉन्फरन्स भरवली होती. त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब म्हणतात की माझ्या या कॉन्फरन्समध्ये 75,000 अस्पृश्य मंडळी आली होती. त्याच्यामध्ये 50,000 पुरुष होते तर 25,000 स्त्रिया होत्या. आणि बाबासाहेब म्हणतात की या अस्पृश्यांमध्ये कोण कोण आलं होतं तर उत्तर भारतातले गोरे अस्पृश्य आले होते, मध्य भारतातले सावळे अस्पृश्य आले आणि दक्षिण भारतातले काळे अस्पृश्य आले. आणि जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या तेव्हा मला कळलं की ह्या भारतामध्ये आम्हाला किती वेदना सोसाव्या लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 ते 1942 या कालखंडामध्ये
विविध सत्याग्रह राबवले, विविध उठाव केलेत, विविध ठिकाणी चळवळी केल्या. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केला, महाडच्या चौदारचा सत्याग्रह केला. तर हे कशासाठी? तुम्हाला आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यासाठी. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे भारतीय संविधान लिहिण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मला फक्त भारत नव्हे तर संपूर्ण विश्व हे बुद्धमय करायचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिकच्या येवल्यामध्ये घोषणा केली, मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो पण मी कदापि हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ते बाबासाहेबांनी 1956 14 ऑक्टोबर 1956 ला खरं करून दाखवलं. तेव्हा बाबासाहेब 1954 मध्ये बाबासाहेब भारताचं संविधान लिहितात. आणि बाबासाहेब जेव्हा 1954 मध्ये रंगूनच्या पहिल्या बुद्ध धम्मीय परिषदेमध्ये अखिल विश्व बुद्ध धर्म परिषदेमध्ये भाग घेतात तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला जेव्हा भारताचं संविधान लिहिण्याची माझ्याकडे संधी चालून आली त्या संधीचा मी फायदा केला. आणि भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये मी माझे गुरु तथागत सम्यक संबुद्ध स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यांची जी तत्व होती ती मी भारतीय संविधानामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेव्हा माझ्याकडे भारतीय संविधान लिहिण्याची वेळ आली तेव्हा भारतीय संविधान मी अशा तत्वांवर लिहिलं की भारतीय संविधान ही फक्त शासन करण्याची पद्धत नसून भारतीय संविधान हे माझ्या गुरूंच्या तत्व स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यांच्या तत्वातून घेतलेले आदर्श जीवन जगण्याची पद्धत म्हणून मी भारतीय संविधान हे लिहिलं आहे. आणि बाबासाहेबांनी खरोखर तुम्ही जर बघितलं तर भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब जेव्हा 1954 मध्ये रंगूनच्या परिषदेमध्ये डिक्लेअर करतात की मी भारतीय संविधानामध्ये पूर्णच्या पूर्ण बुद्ध धर्माचा आत्मा ओतलेला आहे. मी भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र रेखांकन केलं आहे. अशोक चक्र हे दुसरं तिसरं काही नसून 4 आर्य सत्यांचं चित्रांकित आरेखन आहे. चित्रांकित आरेखन मग 4 आर्य सत्य. संपूर्ण विश्वात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निरोध होतो, दुःख निरोधाचा आर्य अष्टांग मार्ग आहे. हे मी भारताच्या ध्वजावर चित्रांकित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी एवढंच करून थांबलो नाही तर मी भारताला जी राजमुद्रा दिलेली आहे ते सम्राट अशोकांची राजमुद्रा मी भारताला अर्पण केलेली आहे. आणि त्या राजमुद्रेवर 4 सिंह एकमेकांच्या पाठीमागे पाठ करून उभे आहेत. ते संदेश देत आहेत की आम्ही तथागतांचा स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही संपूर्ण विश्वामध्ये 4 दिशेने पसरवू. बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात मी फक्त एवढ्यावरच अजून थांबलो नाही तर मी भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपतींच्या दर्शनी भागामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांच्या ज्या 5 शिष्यांना धम्मचक्र प्रवर्तन, जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सांगितलं ते धम्मचक्र प्रवर्तन हे पाली भाषेतलं सुभाषित मी राष्ट्रपती कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये पाली भाषेमध्ये ही लिहिण्याची मी तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे बघा की भारतीय संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं किती प्रभुत्व त्याच्यावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की मी एवढंच करून थांबलो नाही तर भारताच्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी पालीला एक अग्रगण्य स्थान दिलं आहे की पुढे पाली भाषेचा प्रचार प्रसार व्हावा आणि तथागतांचं संपूर्ण जे ज्ञान आहे, जे तत्वज्ञान आहे ते पाली भाषेमध्ये परत यावं आणि हा भारत जो आहे सुजलाम सुफलाम व्हावा, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतीय संविधान हे लिहिताना मला अजिबात विचार करावा लागला नाही. मला अजिबात कुठल्याही गोष्टीवर जास्त मला भर द्यावा लागला नाही. तर का? तर हे जे भारतीय संविधान आहे याचा ऑलरेडी आराखडा माझ्या गुरूंनी बनवून ठेवला होता. बाबासाहेब म्हणतात की
तथागत सम्यक संबुद्धांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्व दिलीत, त्याला मी भारतीय संविधानाचा आत्मा बनवला. म्हणजे मी त्यांच्याकडून ही तत्व घेतली. काही लोक म्हणतात बाबासाहेबांना, जेव्हा बाबासाहेबांनी ऑल इंडिया रेडिओ ब्रॉडकास्टिंगवर एक भाषण केलं होतं तेव्हा म्हणायचे की बाबासाहेब तुम्ही ही तत्व रशियन फ्रेंच क्रांतीतून घेतली. तेव्हा बाबासाहेब म्हणतात नाही, ही रशियन फ्रेंच क्रांतीतून घेतलेली नसून ही माझे पहिले गुरु तथागत सम्यक संबुद्ध यांच्या स्वातंत्र्य, समता, न्याय या तत्वांमधून घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्त रोल रेवली. त्यांनी शिक्षण या भारतामध्ये रुजवलं. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि त्या माझ्या दुसऱ्या गुरूंकडून भारतामध्ये, भारतीय संविधानामध्ये शिक्षण कसं असावं तर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असावं आणि शिक्षण हे फ्री असावं. त्या शिक्षणाचा कलम मी महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे या भारतीय संविधानात आणि त्यामुळेच आज संपूर्ण भारतात आपण बहुजन जे आहोत, फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जी मोठी मोठी उच्च विद्यापीठ आहेत तिथं जाऊन आपण परदेशी शिक्षण घेत आहोत. हे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की हे माझे दुसरे गुरु त्यांच्याकडून घेतली. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मला स्वराज्याबद्दल विचारच करावा लागला नाही, कारण माझे ते आदर्श आहेत, जे आमचे कुळपाडी कुळभूषण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचं रयतेचं राज्य, स्वराज्य, याच्यातून मी ही शिकवण घेऊन भारताच्या संविधानामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आरक्षणाची संकल्पना 1906 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मांडली. त्यामुळे मला आरक्षणासाठी कुठे जावंच लागलं नाही की कुठे शोधावं. जे माझे आदर्श आहेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात केली. मी त्या आरक्षणाला माझ्या भारतीय संविधानामध्ये जसंच्या तसं अंतर्भूत केलं. यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की असा मला लाभलेला वारसा या भारतामध्ये महान थोर सम्राट अशोक होऊन गेलेत. त्यांची कार्यप्रणाली जी होती त्या कार्यप्रणालीतून मी भारतीय संविधानामध्ये काय घेतलं आहे, कार्यकारी मंडळ घेतलं आहे, न्याय मंडळ घेतलं आहे, कायदे मंडळ घेतले आहे. आज तुम्ही सम्राट अशोकांचं जी कार्यकारिणी पद्धत होती ती सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपलं जे भारतीय संविधान आहे, जेव्हा भारतीय संविधान याची सुरुवात कशाने करावी, जेव्हा डिबेट झाले संसदेमध्ये तेव्हा मौलाना हजरत अली म्हणाले की भारतीय संविधानाची सुरुवात अल्लाच्या नावाने करावी. आपले महाराष्ट्रातले कामतजी म्हणतात की भारतीय सुरुवात जी आहे की ती देवाच्या नाव, ईश्वराच्या नावाने करावी. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताच्या संविधानाची सुरुवात वी आर द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक याने सुरुवात करावी. आणि मग त्याच्यावर त्या संसदेमध्ये, त्या संविधान सभेमध्ये गदारोळ झाला की हे असं कसं होणार की भारत देश हा विविध जाती धर्म पंथांचा आहे, तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या तरी देवाच्या, अल्लाच्या किंवा ईश्वराच्या साक्षीने आपण त्याची सुरुवात करावी. आणि मग मतदान होतं आणि त्या मतदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने 68 मतदान होतात आणि बाकींच्या देवधर्माच्या नावाने 41 मत होतात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथेही हा लढा जिंकतात आणि मग त्या भारताच्या संविधानाची सुरुवात होते. वी आर द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, असं या प्रियांबलची भारताच्या संविधानाची सुरुवात होते. आणि जेव्हा वी आर द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, हे जेव्हा मान्य होतं तिथं खऱ्या माणसाला स्थान मिळतं आणि तिथून या भारताच्या संविधानामध्ये माणसाचं माणूसपण जागवलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक माणसाला, मग तो माणूस उच्च असो, नीच असो, श्रीमंत असो किंवा तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो,
त्याला भारतीय संविधानाने समान दर्जा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रियांबल मध्ये म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताचं संविधान हे खूप मोठं आहे आणि मग बाबासाहेबांनी त्याचा सार म्हणून प्रियांबल बनवलं. त्या प्रियांबलला आपल्या भारताच्या संविधानाचा आत्मा म्हणतात, त्याला ब्रेन म्हणतात. की हा जो भारताचं संविधान आहे, प्रियांबल आहे, हे तुमचं आमचा मेंदू आहे. की जसं मेंदूमुळे पूर्ण आपलं शरीर चालतं तसं या प्रियांबलमुळे आमचं भारताचं संविधान चालतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्व आहेत. पण बाबासाहेब म्हणतात की जर भारताला खरोखर भारत बुद्धमय करायचा असेल, भारतामध्ये प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला न्याय द्यायचा असेल तर तो न्याय कसा पाहिजे? तो सामाजिक न्याय पाहिजे. आणि मग बाबासाहेब म्हणतात की सामाजिक न्याय ज्या माझ्या गुरूंना अपेक्षित होता तो सामाजिक न्याय मला या भारतीय संविधान लिहून अपेक्षित आहे. मग सामाजिक न्याय कसा? बाबासाहेब म्हणतात की तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा रोहिणी नदीच्या पाण्यात, जेव्हा कोली आणि शाक्य या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद होतो आणि त्याला तथागत सम्यक संबुद्ध म्हणजे आधीचे सिद्धार्थ जेव्हा अपोज करतात की मी युद्धाच्या विरुद्ध आहे, आणि जेव्हा तो शाक्य संघाचा निर्णय होता की जर कोणी आपल्या संघाच्या विरुद्ध जाईल तर त्याला शिक्षा होईल, तर मग ते तथागत सम्यक संबुद्ध सिद्धार्थांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सिद्धार्थ म्हणतात की हा निर्णय माझा आहे, त्यामुळे या निर्णयाची शिक्षा मला मिळाली पाहिजे, माझ्या आई वडिलांना नाही. म्हणून मग ते म्हणतात की माझ्या आई वडिलांची प्रॉपर्टी जप्त करण्यापेक्षा किंवा त्यांचं जे काही त्यांची जी प्रॉपर्टी आहे, त्यांची जी संपत्ती आहे ती जप्त करण्यापेक्षा मी हा देश सोडून जाईन किंवा मी हा देश सोडून जातो किंवा मग मी देश सोडून जाईल. हा सामाजिक न्याय बाबासाहेबांना अपेक्षित होता. त्यांनी म्हणतात की सामाजिक न्याय मला बुद्धांसारखा सामाजिक न्याय पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक न्याय कसा असावा? जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सामाजिक न्याय सांगितला तो सामाजिक न्याय मला या भारताच्या संविधानामध्ये अपेक्षित आहे. आणि मग ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण देतात की या पुण्यातल्या काशीबाई नावाची एक विधवा स्त्री जेव्हा ती गर्भवती होते आणि ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, आत्महत्या करायला जाते, तेव्हा हे फुले दाम्पत्य सावित्री माई आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करतात, त्यांना आपल्या घरी आणतात, त्यांचं बाळंतपण करतात. त्या बाळंतपणामध्ये त्यांचं बाळंतपण आमच्या सावित्री माई स्वतःच्या हाताने करतात. त्यांना मुलगा होतो. आणि आता प्रश्न आला की त्या काशीबाई म्हणतात की माई आणि बाबा तुम्ही तर मला प्राण वाचवला, माझ्या बाळाला जन्म देखील दिला, पण या बाळाला आता कोण ऍक्सेप्ट करेल? तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की ह्या मुलाला मी यशवंत नाव देणार आणि त्याला माझं दत्तक मूल म्हणून स्वीकारणार. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं, त्याला डॉक्टर केलं आणि दत्तक मूल म्हणून स्वीकारलं. बाबासाहेबांना महात्मा फुल्यांनी जो सामाजिक न्याय सांगितला हा सामाजिक न्याय बाबासाहेबांना भारतीय संविधानामध्ये अपेक्षित होता. बाबासाहेब म्हणतात सामाजिक न्याय असावा तर तो कसा असावा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शाहू महाराजांनी सांगितलेला सामाजिक न्याय मला अपेक्षित आहे भारतीय संविधानामध्ये. जेव्हा 1906 मध्ये डॉक्टर शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात करतात आणि गंगाराम कांबळे नावाच्या एका बहुजनाला आपल्या कार्यालयामध्ये नोकरी देतात. महाराजांच्या गैरहजेरीमध्ये ते वरिष्ठ जातीचे जे विद्वान असतात ते त्यांना खूप त्रास देतात, खूप छळतात, त्यांना मारतात आणि मग गंगाराम कांबळे आपली नोकरी सोडून पळून जातो. तेव्हा शाहू महाराज जेव्हा परत येतात आणि मग शाहू महाराज विचारतात की कुठे गेला? तेव्हा म्हणतात की महाराज असं घडलं, शाहू गंगारामला आणि तो आपली नोकरी सोडून गेला. मग शाहू महाराज त्यांना बोलवतात, त्यांना म्हणतात गंगाराम मी असताना तुला परत तुझ्यावर असे अत्याचार अन्याय होणार नाहीत. तेव्हा गंगाराम कांबळे म्हणतात की नाही महाराज मला नोकरी नको. मग शाहू महाराज त्या गंगाराम कांबळेंना स्वतःच्या पैशाने एक हॉटेल टाकून देतात
आणि मग परत गंगाराम कांबळे म्हणतात की महाराज एका अस्पृश्याच्या हॉटेलवर कोण येणार चहा प्यायला? तेव्हा महाराज म्हणतात, अरे तुझ्या हॉटेलवर मी या सर्व ब्राह्मण मंडळींना घेऊन येईल आणि तुझ्या हॉटेलवर चहा पेईल. महाराज खरोखर तसेच करायचे. जेव्हा महाराज सकाळी राज्याचा फटका मारण्यासाठी निघायचे कोल्हापुरामध्ये, ते आधी गंगाराम कांबळेच्या हॉटेलात जायचे, तिथं चहा घ्यायचे, सगळ्यांना चहा पाजायचे. असा सामाजिक न्याय बाबासाहेबांना भारतीय संविधानामध्ये अपेक्षित होता. बाबासाहेबांना सामाजिक न्याय कसा अपेक्षित होता की जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात आपल्या संस्थानामध्ये केली आणि त्यांच्या राज्यातले गणपतराव अभ्यंकर शाहू महाराजांना म्हणतात की शाहू महाराज तुम्ही ह्या आरक्षणाची सुरुवात केली, तुम्ही सर्व बहुजनांना आरक्षण द्याल, हा आमच्यावर अन्याय आहे आणि त्यात शिकलेली मंडळी नाही, मग ते काय करतील? तेव्हा शाहू महाराज त्यांना आपल्या घोड्याच्या तबेल्यात घेऊन जातात आणि त्या पूर्ण घोड्याच्या तबेल्यामध्ये त्यांचा जे वैरण असतं ते वैरण असं आयरा वैरा टाकतात. त्याच्यामध्ये ती सगळी घोडी जी आहेत की सर्वच्या सर्व तुटून पडतात आणि त्याच्यामध्ये जी लुडी पांगडी घोडी होती, जी कमकुवत होती, ती म्हणायची की आपण जर यांच्यामध्ये गेलो तर आपल्याला खायला तर काही मिळणारच नाही, त्यांच्या 2-4 लाता आपल्याला खाव्या लागतील आणि म्हणून ती मागेच राहिली. तेव्हा शाहू महाराज त्यांना सांगतात ते उदाहरणाने, बघा ज्यांना आरक्षण दिलं आहे हीच ती कमकुवत घोडी आहे. जर मी यांच्या हिश्श्याचा त्यांच्यापर्यंत त्यांचा वाटा जर मी पोहोचवला नाही तर पुढे जे आहे समान संधी मिळणार नाही, ते योग्य प्रवाहामध्ये येणार नाहीत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आहे महात्मा फुलेंच्या सामाजिक न्यायात अपेक्षित होतं. आज आपण जर बघितलं भारताचं संविधान हे फक्त भारतातलंच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठं संविधान मानलं जातं. आपण जर बघितलं की कॅनडाचं जे संविधान आहे त्याच्यामध्ये फक्त 153 कलम आहेत आणि कॅनडाचं संविधान लिहिण्यासाठी त्यांना जवळजवळ 2.5 वर्ष लागली. अमेरिकेचं संविधान हे फक्त 7 कलमांचं आहे, त्यांना लिहायला जवळजवळ 4 महिने लागले. ऑस्ट्रेलियाचं संविधान 157 कलमाचं आहे, त्यांना लिहायला 9.5 वर्ष लागली. भारताचं संविधान हे 395 कलमाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. जर भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त या जगातल्या कुठल्याही महापुरुषाने, कुठल्याही बॅरिस्टरने किंवा कुठल्याही कायदे पंडिताने किंवा कुठल्याही संविधान निर्मात्याने लिहिलं असतं तर 1947 पासून आजचा दिवस उजाडला असता. पण भारताचं संविधान कोणीही लिहू शकलं नसतं, कारण भारताचं संविधान लिहिणं साधी गोष्ट नाही. भारताचं संविधानमध्ये 6600 जाती आहेत भारतामध्ये. त्या प्रत्येक जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. या भारतामध्ये कितीतरी पंथ आहेत, कितीतरी जाती आहेत, कितीतरी भाषा आहेत, कितीतरी वेगवेगळे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत. हे डॉक्टर मनुस्मृती त्यांनी अनुभवली. मनुस्मृती जे त्यांना फटके बसले, मनुस्मृतीने आम्हाला काय नाकारलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त या भारतामध्ये कोणीच जाणून नव्हतं. ते फक्त बाबासाहेब जाणून होते. म्हणून बाबासाहेब हे भारताचं संविधान लिहून आम्हाला बाबासाहेबांनी योग्य तो न्याय मिळवून दिला. फक्त बाबासाहेबांनी बहुजनांनाच न्याय मिळवून दिला नाही तर भारताचं संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा बिर्ला यांना सुद्धा न्याय मिळवून दिला. आणि म्हणून भारताचं संविधान हे खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं खूप महत्वाचं असं दस्तऐवज आहे. म्हणून मी म्हणेल की भारताचं संविधान फक्त शासन करण्याची कार्यपद्धत नव्हे तर हे आदर्श जीवन जगण्याची शैली आहे आणि ते प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. भारताचं संविधान तुम्हाला आम्हाला फक्त वाचून चालणार नाही. भारताचं संविधान तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल. भारताचं संविधान हे आपल्याला घरोघरी पोचवावं लागेल. भारताचं संविधान जोपर्यंत घरोघरी पोचत नाही तोपर्यंत भारतामध्ये
आदर्श संस्कृती निर्माण होणार नाही. आणि त्याच्याकरता आताच रिसेंटली आमचे मित्र आदरणीय मानखेडकर साहेब यांनी 75वा संविधान अमृत महोत्सवी दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथं भारताचं संविधान लिहिलं त्या आम्ही सर्व मिळून संविधान भूमी म्हणून डिक्लेअर केलं. जिथं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ज्या संविधान घरामध्ये संविधान लिहिलं त्या पावनभूमीमध्ये मानकेडकर साहेबांनी 75 लोकांना की जे वेगवेगळे संविधानावर काम करत आहेत त्यांना 75 पुरस्कार दिलेत. ते पुरस्कार आम्ही याच्याकरता दिलेत की त्या 75 लोकांनी भारताचं संविधान आणि संविधानाची शाळा करावी, संविधानाचा जागर करावा, संविधानाचा प्रचार प्रसार करावा, संविधान हे प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवावं अशी त्यांची त्याच्या मागची संकल्पना होती. आणि आम्ही त्या संविधान भूमीमध्ये संकल्प केला की आपल्याला आता याच्या पुढे पूर्ण भारतामध्ये जर घरोघरी संविधान पोचवायचं असेल तर आपल्याला संविधानाच्या शाळा सुरू कराव्या लागतील. आम्ही आमच्या नांदेड सिटीमध्ये बहुजन हिताय संघातर्फे धम्मशाळा सुरू केली की जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म घराघरामध्ये जात नाही तोपर्यंत भारतातल्या बहुजनांच्या घराघरामध्ये भारतीय संस्कृती निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत भारतीय संस्कृती घराघरामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बुद्धमय भारत हा निर्माण होणार नाही. म्हणून आम्ही धम्मशाळा सुरू केली. आता आपल्याला घरोघरी संविधान पोचवायचं आहे म्हणून आपल्याला संविधानाच्या शाळा सुरू कराव्या लागतील. आणि त्या संविधानाच्या शाळा सुरू करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर असेल आणि ती जबाबदारी तुम्हा आम्हाला पेलावं लागेल, ती आपल्याला सुरू करावं लागेल. तरच तुम्हाला आम्हाला आपण आपल्या येणाऱ्या पिढीला भारताचं संविधानाबद्दल खरोखर महत्व सांगू शकतो. एवढं बोलून मी तर थांबतो. आणि जाता जाता मला म्हणावंसं वाटतं, बाबा साहब ने हमें बलवान बना डाला, बाबा साहब ने हमें बलवान बना डाला, हटा पाए ना वो चट्टान बना डाला. मेरे बाबा साहब के संविधान का करिश्मा देखो, जिन महिलाओं को मनुस्मृति ने गुलाम बनाया डाला था, जिन महिलाओं को मनुस्मृति ने गुलाम बना डाला था उन्हीं महिलाओं को बाबा साहब के संविधान ने राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. आपल्याला हा जो मान सन्मान मिळालेला आहे हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या भारतीय संविधानामुळे मिळाला आहे. ये रुतबा मेरे सर को संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे मेरे बाबा साहब के संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे मेरे बाबा साहब के संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी मेरे बाबा साहब के संविधान से मिला है, हमें तो मुकद्दर भी हमारे बाबा साहब के संविधान से मिला है. इथं मी एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद पान पाटील सरांचे. भारतीय संविधानाचं महत्व त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की भारतीय संविधान हा कुठला फक्त कायद्याचा ग्रंथ किंवा कायद्याचा दस्तऐवज नाही तर तो एक सर्वोच्च असा बहुसंस्कृतीय, बहुजातीय, बहुभाषिक आणि भारतीयांना भारतीयत्व व एकात्मतेची जाणीव करून देणारा असा सर्वोच्च ग्रंथ आहे.